माझ्या मते हा जी आर काढण्यामागे त्या भावनिकतेचा राजकारणासाठी वापर करण्यासाठीच हा जी आर काढला गेला असावा. मराठी माणूस जो असतो तो जरी समोरचा हिंदी भाषिक असला तर तो स्वतःहून हिंदी बोलायला लागतो. म्हणजे मराठीत करतोय म्हणजे काहीतरी कमी दर्जाचं चाललंय, अशा हो, पद्धतीची हो. भावना बाकीच्यांपेक्षा आपल्याच मनामध्ये ती रुजत चाललेली आहे. अन्याय होतो आहे, वस्त्रहरण होतंय एका समाजाचं किंवा लोकशाहीचं वस्त्रहरण होतंय. पण हा धृतराष्ट्र सिंड्रोम असा आहे, याचा याचा एवढा मोठा इम्पॅक्ट आहे भारतीय समाजावरती. कोणी त्याची वस्तुनिष्ठ पद्धतीने, विवेकशील पद्धतीने त्याची चर्चा करायला तयार नाही. म्हणून यांना मराठीशी काही घेणं देणं नाही ते तर माहितीच आहे आपल्याला, पण हिंदीशी कुठे बरोबर. घेणं देणं आहे. की फ्रान्समध्ये फ्रेंच अकॅडमी नावाची एक इन्स्टिट्यूशन आहे, एक संस्था आहे. तिची स्थापना 1635 मध्ये झालेली आहे. त्या इन्स्टिट्यूशनचं काम आहे की वस्तुनिष्ठ निकषाच्या आधारावरती, वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारावरती भाषेची तब्येत, त्याची भाषेची नाडी तपासत राहणं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या एका जी आरनं प्रचंड कोलाहल माजलेला आहे. आणि हा जी आर आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत त्रिभाषा सूत्र राबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं हिंदीची सक्ती, हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून पहिलीपासून अनिवार्य केलेली आहे. खरं तर आपल्या एकूणच संस्कृतीमध्ये हिंदीचं अतिक्रमण किती वेगानं फोफावलेलं आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. आपल्या अवतीभोवती नकळत म्हणजे अगदी वर्गामध्ये हिंदी शिकण्याच्या आधीच आपल्यापर्यंत हिंदी पोहोचलेली असते. आणि आता पुन्हा हे पहिलीपासून सक्ती केल्यामुळं हिंदीचं स्थान आणखीन आपल्या एकूणच संस्कृतीमध्ये, शैक्षणिक वर्तुळामध्ये बळावत जाईल का आणि त्याचे नेमके परिणाम काय होणार आहेत. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून ही पण चर्चा आहे की मुळात आपण एक उत्तर भारतीय राज्य बनत चाललेलो आहोत का. हिंदू राष्ट्रवाद, त्याच्यानंतर आता हिंदी राष्ट्रवाद सुद्धा आपल्यावरती अतिक्रमण करतो आहे का, याच्या संदर्भातले सुद्धा धोके काही लोक या सगळ्या माध्यमातून व्यक्त करतायत. आणि मुळात ज्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत ही पॉलिसी राबवण्यात येते, त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं सगळं डॉक्युमेंट पण मी वाचलं 2020 ला जे आलेलं होतं, ज्याचे अध्यक्ष कस्तुरी रंगन होते. त्या संपूर्ण डॉक्युमेंटमध्ये सक्ती किंवा अनिवार्य हा शब्द कुठेही नाहीये. म्हणजे मुलांनी वेगवेगळ्या भाषा शिकाव्यात याच्या संदर्भात जरूर आग्रही आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, पण सक्ती, अनिवार्यता या शब्दांचा उल्लेख नसताना देखील महाराष्ट्र सरकार हे नेमकं का करतंय. लहान मुलांनी अधिक भाषा शिकाव्यात का, तर जरूर शिकाव्यात, पण त्याच्यामध्ये हिंदीचाच आग्रह नेमका का धरला जातोय याच्याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र जितकं सावध असायला पाहिजे या घटनेबद्दल तितका सावध आहे का, याच्या आधी सुद्धा आपण आपल्या अनेक गोष्टींबद्दल असेच बेसावध राहिलो आणि त्याच्यानंतर आपल्या एकूणच सांस्कृतिक सगळ्या वर्तुळामध्ये, सामाजिक वर्तुळामध्ये आपण आपल्याच गोष्टींचं महत्व हरवून बसलेलो आहोत. म्हणजे आता नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, पण त्याच्यामध्ये आपण एकीकडे रममाण होत असताना त्याचं एक कुठंतरी सेरिमोनियल महत्व आहे फक्त, ते आपण डोक्यावरती घेऊन बसलेलो आहे. आणि त्याचवेळी नकळतपणे हिंदीची ही सक्ती जी आहे ती राबवली जाते अगदी म्हणजे पहिल्या इयत्तेपासून. त्यामुळं हा सगळा विषय जो आहे तो नीट समजून घेणं आवश्यक आहे. त्याच्याबद्दल सखोलपणे व्यवस्थित मुद्दे समजून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून याचसाठी आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्या व्यक्तीचं सगळं आयुष्यच एका भाषेनं बदलून टाकलेलं आहे. ते म्हणजे अगदी अहिराणीपासून ते फ्रेंच तत्वज्ञानापर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे तो प्रचंड थक्क करणारा आहे. त्यांचं पहिलं आत्मकथन भुरा हे मराठी साहित्यामध्ये म्हणजे केवळ लोकप्रियच झालेलं नाहीये, तर त्याने एक वेगळं स्वतंत्र स्थान निर्माण केलेलं आहे. भाषाशास्त्र, सामाजिक भाषाशास्त्र, फ्रेंच साहित्य, संस्कृती अध्ययन आणि तत्वज्ञानाचे अभ्यासक प्राध्यापक शरद बाविस्कर आता माझ्यासोबत आहेत. आणि मला वाटतं आता भाषा या विषयावरती बोलण्यासाठी त्यांच्या इतका दुसरा व्यक्ती योग्य मला सापडत नाहीये, दिसत नाहीये. आणि म्हणून आपण हा सगळा विषय त्यांच्या नजरेतून समजून घेणार आहोत. शरदजी, सगळ्यात पहिल्यांदा तर म्हणजे जेव्हा हा जी आर महाराष्ट्र सरकार काढतं आणि पहिल्या इयत्तेपासून हिंदीची सक्ती केली जाते, तेव्हा म्हणजे लहान मुलांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीनं खरंच त्याचा किती फायदा होणार आहे, तुमची या सगळ्याबद्दलची पहिली प्रतिक्रिया नेमकी काय? खरं तर हा जो मुद्दा आहे भाषेचा मुद्दा किंवा भाषेविषयी धोरण, याला तुम्ही
न्यू एज्युकेशन पॉलिसीशी जो जोडलेला आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी हा फार महत्वाचा, वेगळा आणि फार मोठा मुद्दा आहे. तर त्याची सरळ सरळ आता इथं आपण चर्चा करणार नाही आहोत, पण भाषेचा मुद्दा खरं तर महाराष्ट्र शासनाने हा जो जी आर आणलेला आहे त्याची खरं तर गरज सुद्धा नाहीये. म्हणजे गरज केव्हा असते की जेव्हा एखाद्या भाषेला विरोध होतो. तसं महाराष्ट्रात हिंदी भाषेला तसा विरोध नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की विरोध अशा ठिकाणी होतो की ज्या ठिकाणी त्या स्थानिक भाषेविषयी फक्त भावनिकताच नव्हे, त्याच्याविषयी एक आकलन असतं, त्याच्याविषयी एक आस्था असते आणि त्याच्याविषयी एक अ, वैज्ञानिक दृष्टीने ठरवलेलं धोरण असतं. आणि त्या भाषेची वस्तुस्थिती जाणण्यासाठी वेळोवेळी अहवाल तयार होतात. आणि कुठल्याही समाजाची जी भाषा असते त्या समाजाच्या प्रगतीचं प्रतिबिंब असतं. तर मराठी भाषेचा वापर आपण शैक्षणिक क्षेत्रात कुठपर्यंत करतो, सांस्कृतिक क्षेत्रात कुठपर्यंत करतो, एकूण ज्ञान व्यवहारात कुठपर्यंत करतो, त्याची साहित्याची एकूण वस्तुस्थिती काय आहे, याचं जरी आपण वस्तुनिष्ठ आकलन केलं तर मराठीची परिस्थिती फार वाईट आहे. आणि त्याच्यासाठी, कारण आता समजा माझं मी पुस्तक मराठीत लिहिलं आणि त्या थोड्या वेगळ्या मराठीत लिहिलेलं आहे. तुम्ही जसं नमूद केलं, माझी मातृभाषा इराणी आहे. आणि मी जवळपास 7-8 भाषांचा वापर करतो. माझ्यासाठी तर हे नमूद करणं फार महत्वाचं आहे की कुठलीही भाषा माझ्यासाठी आवडीचा विषय असतो. माझ्यासारख्या व्यक्तीने एक विशिष्ट भाषेविषयी आकस द्वेष बाळगणं हे तर खरं तर हे अंतर्विरोध असेल. म्हणून भाषा, पण माझ्यासाठी काय की भाषा जी आहे फक्त हे संवादाचं साधन नाहीये, हे खरं तर न्यायाचं आणि अन्याय करण्याचं सुद्धा साधन ठरतं. तर एकूणच मराठीची वाताहत पाहता महाराष्ट्रात, ते ही नवीन ह्या जर जी आर काढण्याच्या मागे मला असं काही त्याच्यात एक दृष्टी दिसत नाहीये. कारण महाराष्ट्रात असंही लोकांना हिंदी कळतं. लहान मुलांना सुद्धा हिंदी हिंदी जमतं, कारण एक सांस्कृतिक आपण म्हणूया ते जे आक्रमण झालेलं आहे त्याच्याविषयी महाराष्ट्र जो निद्रावस्थेत आहे मराठीच्या बाबतीत. मराठी भाषा भावनिकतेचा विषय होतो, राजकारणाचा विषय होतो. एक उदाहरण सांगायचं झालं तर गेल्या 25 वर्षांपेक्षा जास्त आता काळ झालेला आहे. मला JNU मध्ये 21 वर्ष होत आहेत. मराठी भाषेचं अध्यासन सुरू करावं याच्यासाठी कितीतरीदा पाठपुरावा झालेला आहे JNU मध्ये. JNU मध्ये अजून सुद्धा मराठी भाषेचं अध्यासन सुरू झालेलं नाही. त्याच्या मागून आलेली उडिया चेर तयार झालेली आहे. तामिळ चेरच नव्हे तर एकूण तामिळ भाषेच्या अभ्यासासाठी त्यांनी स्टॅलिन गव्हर्नमेंटनी एवढी तरतूद केली, ठोस निधी दिला, तर इथं आता त्याचा विस्तार सुद्धा होतोय. आणि मराठी फक्त आपण राजकारणापुरता आणि भावनिकतेपुरता हा जो वापर होतोय, आणि आणि माझ्या मते हा जी आर काढण्यामागे त्या भावनिकतेचा राजकारणासाठी वापर करण्यासाठीच हा जी आर काढला गेला असावा. कारण तसंही ऑलरेडी आधीच आपण पाहिलं तर मराठीची अशी चांगली परिस्थिती नाही. आणि त्यातल्या त्यात हिंदी म्हणजे एखादी भाषा जेव्हा लादली जाते तर ती भाषा काही व्यक्ती आपण स्वीकारतो सुद्धा, कारण ते रोजगाराचं लक्षण असतं. रोजगारासाठी स्वीकारतो. त्याच्यात उच्च पातळीपर्यंत ऑपॉर्च्युनिटीज ज्ञान, असतात काही. हो. सोशल मोबिलिटीसाठी आपण इंग्रजी, फ्रेंच, जर्मन भाषेचा आपण स्वीकार करतो. तर हिंदीची परिस्थिती पाहिली, मी उत्तर भारतात गेल्या 23 वर्षापासून राहतोय. हिंदी काय असं रोजगाराचं प्रतीक नाही आहे किंवा उच्च ज्ञान व्यवहाराचं सुद्धा प्रतीक नाही आहे. याच्या मागे कारण काय, त्याच्या मागे दृष्टीच नाही, त्याच्या मागे केवळ राजकारण आहे. बरोबर. म्हणून एकूणच मी म्हणतो की कुठलीही भाषा जिवंत आहे, फक्त जिवंत असणं पुरेसं नाही. कारण मी म्हणतो की पोटेन्शियली हम्म. जगात 5-6 हजारच्या भाषा आहेत. एकूण 5-6 हजार भाषा त्या पोटेन्शियली सगळ्या समान आहेत. पण त्यांची वस्तुस्थिती वास्तवात त्या समान नसतात. कारण प्रत्येक भाषा त्या समाजाचं प्रतिबिंब असतं आणि त्या समाजाची सामाजिक, आर्थिक, राजकीय, वैज्ञानिक, ज्ञानात्मक प्रगतीचं प्रतिबिंब ती भाषा असते. बरोबर. म्हणून या सगळ्या क्षेत्रासाठी त्या स्थानिक जीवन व्यक्त करणं आणि वैश्विक पातळीवरती जीवन व्यक्त करणं हे दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. आता मराठी स्थानिक पातळीवरती सगळ्या गोष्टी व्यक्त करू शकते, मग इथं उच्च शिक्षण का दिलं जात नाही, हा प्रश्न आहे ना. बरोबर. सगळ्यात महत्वाची गोष्ट, थोडं जरी कोणाला सांस्कृतिक असं काहीतरी वाटतं की आपण चांगला अभिनय करतो, तो लगेच हिंदीकडे वळतो. कोणाला तरी वाटतं की आपण आपल्यात शिक्षणात थोडी गती आली तर तो इंग्रजीकडे वळतो. ही इंग्लिशकडे वळतो. वस्तुस्थिती आहे. खरं. आविष्कारांनी जरी सांगितलं
की मराठीची परिस्थिती वाईट आहे, तर बरेच लोक आकसापोटी म्हणतात की मी जाणीवपूर्वक असं नकारात्मक विधान करतो, आणि हे वस्तुस्थितीवर आधारित आहे. मी इथं फ्रेंच तत्वज्ञानाचा अभ्यास, अध्ययन, अध्यापन करतो, आणि मी पुस्तक मराठीतच लिहिलेलं आहे. हम्म. ठीक आहे, म्हणजे थोडं जरी आपल्याला शब्द जुळवून येतं तर आपण इंग्रजीत कविता करायला लागतो. हो, हो, हो. 12 करोड, जवळपास 12 करोड लोकसंख्येचं आपलं राज्य आहे. मराठीत साहित्य किती लिहिलं जातं हा महत्वाचा मुद्दा नाही, वाचलं किती जातं हा महत्वाचा मुद्दा आहे. खरंय, अगदी खरंय. आणि हा, नाही, तुम्ही ह्या आता जो मुद्द्यावरून मग म्हणताय तो मुद्दा मला म्हणजे बिलकुल पटतोय. आणि जेएनयूच्या म्हणजे मराठी अध्यासनाचं तुम्ही जे उदाहरण दिलं तर ते तर किती लाजीरवाण आहे की म्हणजे इतक्या वर्षांपासून तिथं ते होत नसेल. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडं म्हणजे लादली जाते असं म्हटलं की आपण विरोध करायला लगेच तयार होतो, विरोधाची भावना असते आपल्याकडं. पण मुळात आपण आपल्या भाषेसाठी काय करतोय, त्याच्यासाठी काय कार्यक्रम राबवतोय, याच्याकडं कुणाचंही लक्ष नाहीये. आणि म्हणूनच हिंदीची सक्ती झाली की त्याला विरोध करायला सगळे पुढे येत आहेत. पण आपण मराठीच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी काय करतोय याचा विचार मात्र कुणी करत नाहीये. आणि त्यातही म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला की भाषांच्या बद्दल तर कुणाचा विरोध असण्याचं कारण नाहीच, वेगवेगळ्या भाषा शिकायला. पण इथं एकतर सक्ती केली जाते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती हिंदीची केली जाते. म्हणजे तिसरी भाषा म्हणून आम्हाला वेगळा ऑप्शन का नाहीये? आम्ही तमिळ, तेलुगू, संस्कृत असेल, इतर कुठली भाषा, हे मुलांना ठरवू द्यात. तुम्ही का सांगताय की हिंदीच शिका म्हणून? हा, तोच तर मुद्दा आहे ना की ते तमिळ भाषा किंवा साऊथ भारतातल्या जेवढ्या, आपण दक्षिण भारतातल्या जेवढ्या भाषा आहेत, तेलुगू, तमिळ, कन्नडा, हे हम्म. त्यांच्या भाषेविषयी सतर्क आहेत. आणि सरकार कुठलेही असू द्या त्यांच्या राज्यात, पण भाषेविषयीचं जे धोरण आहे त्याच्यात एक सातत्य आहे त्यांचं. आणि भाषेविषयीचं धोरण हे विचारधारेनुसार बदलायला नको. कारण शेवटी कुठल्याही राज्याची जी भाषा असते, तो त्या राज्याचा आत्मा असतो, त्या राज्याचा ऍक्च्युली ते तर आधारस्थान असतं. आणि त्याच्याविषयी राजकारण होता कामा नये. म्हणजे बरोबर. तुम्ही वेगवेगळ्या विचारधारेचे असू शकतात, पण भाषा हे अन्यायाचं साधन होऊ शकतं. तर तुम्ही एकीकडे पाहता तर मराठी शाळांची परिस्थिती काय आहे, हो. दुसऱ्या बाजूला तुम्ही अभिजात मराठी म्हणून त्याला काय करणार आहात तुम्ही, ते राजकीय पाऊल आहे ते. म्हणजे ती अभिजात, राजकीय निर्णय झाला म्हणून ती अभिजात झाली नव्हती, ती आधीच होती. एक्झॅक्टली. तो राजकीय निर्णय आहे. ठीक हम्म. आहे, मी तर म्हणतो की सध्या मराठीचं एक वस्तुनिष्ठ आकलनासाठी शासनाचं काय धोरण आहे हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. आणि त्याच्यासाठी असा जी आर येणं आणि त्याच्यानंतर डिबेट घेणं हे खरं तर गरजेचं नाहीये. त्याच्यासाठी ज्यांना वाटतं की भाषा हे त्या समाजाचं भविष्य ठरवतं, तुम्ही हम्म. कुठल्याही भाषेची उसनवारी करून तुमच्या राज्याचा, तुमच्या समाजाचा कधीही विकास होत नसतो. आणि जगातला इतिहास त्याला साक्ष आहे की तुम्हाला जर विकास करायचा असेल, मग तो सांस्कृतिक असू द्या, ज्ञानात्मक असू द्या, राजकीय असू द्या, आर्थिक असू द्या, ते सगळं तुमच्या भाषेत झालं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हळूहळू मराठीला बाद करतायत आणि मराठीच्या जागी तुम्ही इंग्रजी किंवा हिंदी आणतायत. मला हिंदीचा विरोध नाही, की तसं मी स्वतः अर्धा उत्तर भारतीय आहे. मी 23 वर्षापासून उत्तर भारतात राहतो, माझं इकडचं सगळं कुटुंब उत्तर भारतीय, म्हणून हिंदीला विरोध असण्याचं काही कारण नाही मला. मला आहे की न्याय काय म्हणतो. बरोबर. आपल्याकडे काय आहे की धोरणं घेतली जातात ना, त्याला न्यायाचा आधार नसतो, त्याला ज्ञानाचा आधार नसतो, त्याला फक्त आमच्याकडे आता ती क्षमता आहे, सामर्थ्य आहे, राजकीय आमच्याकडे पाठबळ आहे, म्हणून आम्ही हा निर्णय घेतो. ही जी ही जी मानसिकता आहे भारतात, म्हणजे फक्त महाराष्ट्रातच नाही, ही मानसिकता जी आहे फार धोकेदायक आहे. त्याला हम्म. न्यायाचा आता मी म्हणतो की मी जरी म्हटलो की माझी मातृभाषा अहिराणी आहे, पण ही अहिराणी भाषा उदाहरणार्थ उत्तर महाराष्ट्रात ग्रामीण भागात कुणबी समाजाची वर्चस्ववादी भाषा आहे. हम्म. त्याच्या खाली सुद्धा भिल्लांची, बेलदारांची त्या भाषा येतात. हम्म. मी हम्म. जरी समजा कुठेतरी अहिराणीचा आग्रह धरत असेल, तर तो आग्रहाच्या मर्यादा आहेत. मी म्हणेल की त्या आमच्या गावात ज्या दुसऱ्या भाषा बोलल्या जातात, आदिवासी भाषा बोलल्या जातात, तिथं त्यांचा आदर, म्हणजे भाषेचं सहअस्तित्व कसं असावं. म्हणजे भारत का हा एकमेव देश नाही ना, छोट्या छोट्या देशांमध्ये 5-5 भाषांचं सहअस्तित्व आहे. हम्म. उदाहरणार्थ तुम्ही जरी स्वित्झर्लंड फार छोटासा देश आहे, 5 भाषांचं सहअस्तित्व आहे, अन्याय केला जात नाही. बरोबर. बेल्जियम छोटासा देश आहे, तिथं तर 3-4 भाषांचं सहअस्तित्व आहे.
तर भाषेचं सहअस्तित्व कसं असायला पाहिजे, कारण त्याच्यामुळे अन्याय होऊ शकतो समोरच्यावरती. हम्म. आणि सहअस्तित्वातून ऍक्च्युली ज्या भाषा एकमेकांना लागून असतात त्या दोघांचा विकास सुद्धा होतो. पण बरोबर. जेव्हा एक भाषा दुसऱ्या भाषेवरती कुरघोडी करते, कारण ते त्या त्या भाषा बोलणारे राजकीय दृष्ट्या ते पॉवरफुल असतात, ऍक्च्युली अन्यायाचं द्योतक आहे. बरोबर. तर आग्रह तोच आहे की माझा की तुम्ही आधी तर हे पहा की मराठी भाषेची वस्तुस्थिती काय, त्याचं आकलन काय. मराठी जिवंत आहे मी मान्य करतो, पण फक्त जिवंत असणं, पण ती प्रगतिशील आहे का स्थितीशील आहे का गतिशील आहे याचा विचार कोण करणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला राजकारणाची गरज नाही, तज्ज्ञांची गरज लागेल. आणि बरोबर. आपल्याकडे तज्ज्ञांच्या विचारांचं वावडं आहे आपल्या समाजात, अगदी खरं आहे. आहे की नाही, नाही? बरोबर. आपल्याकडे काय आहे की हा कुठलाही निर्णय त्याची भावनिकता किती आपण त्याचा वापर करू शकतो, आणि भावनिकतेमुळे राजकारण होतं. म्हणून हम्म. मराठी भाषा, मी तसं पाहिलं तर तुलनेने, मी उत्तर हम्म. भारतात राहतो, तुलनेने मराठीत जास्त लिहिलं जातं आणि वाचलं जातं. म्हणजे लिहिलं कमी जातं आणि वाचलं जातं. मुंबई पुणे कुठेतरी मराठी माणसाला हातात मराठी पुस्तक हातात धरणं ही अभिमानाची स्वाभिमानाची गोष्ट वाटते. मला उत्तर बरोबर. भारतात असं मेट्रोमध्ये सार्वजनिक अवकाशात असं अगदी काही बरोबर आहे. हिंदीचं पुस्तक बाळगणारे दिसत नाही मला. तुम्ही पण दिल्लीत राहिलेले आहात. बरोबर. मी 10 वर्ष किती उत्तर दिल्लीत थांबलो. भारतीय. म्हणजे आपल्याकडे दरवर्षी मराठी साहित्य संमेलन होतं, आपल्या माध्यमांमध्ये साहित्य विषयक चर्चा होतात, त्याच्या संदर्भातली बातम्या, कार्यक्रम, आपले वार्षिक काहीतरी असतात. उत्तर भारतामध्ये हे फार अभावानं दिसतं हिंदीबद्दल, पण तरी नाही, सुद्धा हिंदीचा एवढा दबदबा आहे. तुम्ही प्रशांत मला सांगा, तुम्ही समजा त्यांनी साहित्य संमेलन जरी घेतली, पण ते काय वस्तुस्थितीचं ते प्रतिबिंब नसतं. मला सांगा की तुम्ही रॅन्डमली दिल्लीमध्ये कुठेतरी गार्डन मध्ये जातायत, सार्वजनिक हो. जागेत हो. जातायत, किती किती उत्तर भारतीय तुम्हाला हातात उत्कृष्ट हिंदी उपन्यास घेऊन दिसले सांगा मला तुम्ही. खरंय, 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 ही खरंय. शक्यता महाराष्ट्रात जास्त आहे. जास्त एखादं आहे. चांगलं मराठी पुस्तक हातात घेऊन गार्डन मध्ये वाचणारे तुम्हाला महाराष्ट्रात दिसू शकतात. मी इथं बरोबर. मराठीची तुलनात्मक मांडणी करतोय की मराठीची हिंदीशी जर तुलना केली तर मराठीचं साहित्य, मराठीचा ज्ञान व्यवहार तो बराच आहे, म्हणजे मी फार उत्कृष्ट म्हणणार नाही. हम्म. पण मराठी भाषेने हिंदी जी फारच तिला फार मोठा भूतकाळ नाही. ही हिंदी हिंदी म्हणजे मैथिली नव्हे, हिंदी म्हणजे अवधी नव्हे, हिंदी म्हणजे मगधी नव्हे. भोजपुरी आहे. मगधीचा मोठा इतिहास आहे, भोजपुरीचा मोठा इतिहास आहे, मैथिलीचा तो स्टॅलिन जे आहेत आपले तामिळनाडूचे हो, मुख्यमंत्री, तो मुद्दा मुख्यमंत्री. उपस्थित करतात की ही जी भाषा आहे हिंदी नावाची, ती फार तो नुकता फेनोमेनन आहे, तो प्रकार आहे. त्याने मोठमोठ्या भाषा गिळंकृत केलेल्या आहेत. कृत आणि केलंय. मराठी अर्धी गिळंकृत झालेली आहे. अगदी खरंय. मराठीला म्हणजे मराठी माणूस जो असतो, तो जरी समोरचा हिंदी भाषिक असला तर तो स्वतःहून हिंदी बोलायला लागतो. आणि खरंय, म्हणजे खरंय. जणू काय आपल्याला आपल्या मराठीची म्हणजे मराठी बोलणं हा कमीपणाचं लक्षण झालेलं आहे. याचं तुम्ही जरी सायकोलॉजिकल विश्लेषण केलं, हम्म. मला हम्म. बरेच लोक म्हणतात की तुम्ही आता जेएनयू मध्ये सुद्धा, की तुम्ही तर फ्रेंच तत्वज्ञानाचे प्राध्यापक आहात, मग तुमचं लिखाण सध्या तुम्ही मराठीत का करत आहात. म्हणजे हम्म. मराठीत लिखाण करणं, मराठी मला विचारतात, अहो तुम्ही याला इंग्रजीत केव्हा तुम्ही अनुवादित करणार आहात. आमची मुलं ऍक्च्युली त्यांना मराठी वाचता येत नाही. चांगले चांगले पालक माझ्याकडे येतात. म्हणजे तोपर्यंत त्याचं स्टँडर्डायझेशन झालंय असं वाटत नाही त्यांना, म्हणजे. नाही नाही, तेच ना, म्हणजे मी काय म्हटलं की प्रत्येक भाषेत कुठलीही मानवी गोष्ट व्यक्त करण्याची क्षमता असते, पण ती क्षमता आहे तिला वाट करून देणं हे व्यवस्थेचं काम असतं. मग बरोबर. त्याला तुम्ही आर्थिक इन्सेंटिव्ह द्यावे लागतील, राजकीय इन्सेंटिव्ह द्यावे लागतील, खरंय. सामाजिक इन्सेंटिव्ह. तिची प्रतिष्ठा, कुठल्याही भाषेला प्रतिष्ठा केव्हा प्राप्त होते. ऐराणीला उदाहरणार्थ प्रतिष्ठा केव्हा प्राप्त होणार आहे की जेव्हा त्याचा वापर कोणीतरी, जो राजकीय आर्थिक सामाजिक दृष्टीने प्रस्थापित आहे, तो जेव्हा ऐराणीचा वापर करेल तेव्हा ऐराणीला प्रतिष्ठा प्राप्त होईल. खरंय. मग खरंय. जेव्हा खरंय. आपल्याला ही अपवर्ड सोशल मोबिलिटी लाभत जाते, तेव्हा आपल्याला वाटतं की आता तर मी फक्त हिंदीमध्येच काम करणार, मराठीत काम करणार नाही. बरोबर. बरोबर. आता मी फक्त इंग्रजीतच लिहिणार, मराठीत लिहिणार नाही, कारण मराठी मग हे कमीपणाचं लक्षण ठरतं. आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपण भावनिक होतो. अगदी, अगदी खरंय हे. तो म्हणजे आंतरविरोध आहे. हो.
त्या भाषेला प्रतिष्ठा तेव्हा प्राप्त होईल जेव्हा ती सगळ्याच क्षेत्रामध्ये म्हणजे मराठी बोलणारे जे लोक आहेत त्यांचा दबदबा जर सगळ्या क्षेत्रामध्ये वाढला, म्हणजे आपल्या कल्चरल स्पेसमध्ये जर आपण बघितलं तर हिंदीचं अतिक्रमण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात झालंय. मराठी चित्रपट, मराठी नाटक, आता तुम्ही मराठी साहित्याचा उल्लेख केला, म्हणजे या सगळ्याची एक प्रतिष्ठा, म्हणजे मराठीत करतोय म्हणजे काहीतरी कमी दर्जाचं चाललंय, अशा हो, पद्धतीची हो. भावना बाकीच्यांपेक्षा आपल्याच मनामध्ये ती रुजत चाललेली आहे. आणि ती जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत हे अवघड आहे. म्हणजे आता काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या मनसेनं पण एक आंदोलन केलं होतं की बँकांमध्ये मराठी वापरा म्हणून. आता माझं म्हणणं असं आहे की ठीक आहे, म्हणजे त्याच्याबद्दल आग्रह धरणं, पण मुळात आपल्या मराठी बँका, मराठी माणसाची बँकच इतकी मजबूत का नाहीये, जोपर्यंत आपण त्या आर्थिक क्षेत्रावरती ताबा मिळवत नाही तोपर्यंत सुद्धा आपोआप अप्रत्यक्षपणे सुद्धा एक आपली म्हणजे त्याच्यामध्ये एक दबदबा मराठी भाषेचा तयार होतोच. त्याही गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. केवळ कारकुनी गोष्टींमध्ये आमचा आग्रह धरण्यापेक्षा आपली सत्ता केंद्र अशी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा मराठी निर्माण होतील तेव्हा आपोआपच त्या भाषेचा गौरव पण वाढत जाईल. आणि तेच म्हणजे मला असं वाटतं ना की भारतीय समाजातच एकूण आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात समाजात बऱ्यापैकी आपण त्याला धृतराष्ट्र सिंड्रोम म्हणतो, धृतराष्ट्र सिंड्रोम. म्हणजे बर. सगळ्यांना कळतंय की समोर महाभारत घडतंय. आपण समग्र नाशाकडे जातोय पण आपल्याला काही करायचं, निर्णय घ्यायचा नाही. डोळ्यावर हा जो पट्टी. धृतराष्ट्र, हा म्हणजे बाकी ना की बाकी डोळ्यावर पट्टी, आणि आपल्याला माहिती आहे की अन्याय होतोय समोर. ठीक आहे, अन्याय होतो आहे, वस्त्रहरण होतंय एका समाजाचं किंवा लोकशाहीचं वस्त्रहरण होतंय. पण हा धृतराष्ट्र सिंड्रोम असा आहे, याचा एवढा मोठा इम्पॅक्ट आहे भारतीय समाजावरती. कोणी त्याची वस्तुनिष्ठ पद्धतीने, विवेकशील पद्धतीने त्याची चर्चा करायला तयार नाही. आणि जेव्हा विवेकशील आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून न्याय बुद्धीने जेव्हा चर्चा होत नसते, तेव्हा अशा गोष्टी एका मर्यादे पलीकडे जाऊन हिंसक वळण घेतात. म्हणजे बरोबर. कुठलाही विषय असू द्या, जर हिंसक वळण मिळत असेल त्या गोष्टीला, मी त्याचं समर्थन करणार नाही. म्हणजे जे आता कोणी बँक मध्ये एखादा उत्तर भारतीय कर्मचारी तो मराठी बोलत नसेल, खरं तर त्याला अ, त्याच्यासारख्या प्रत्येकांना एका ओरिएंटेशनची गरज आहे. कारण ह्या व्यवस्थेने त्यांच्यात हा आत्मविश्वास निर्माण केलेला आहे की ते जे करत आहेत ते बरोबर करत आहे. हम्म. ठीक आहे. पण त्यांना जर सांगितलं की बाबा तुमच्या भाषेपलीकडे पण अनेक भाषा असतात आणि त्या भाषेचा आपण आपल्याला आदर करायला पाहिजे. ठीक आहे, आणि जिथं तुम्ही जाल किमान तुम्ही मानसिकता ठेवा, एक तुमची विलिंगनेस असायला पाहिजे की आम्ही बोलण्याचा प्रयत्न करू. आणि मग जेव्हा तुमचं एक न्यायबुद्धीने चर्चा होत नसते तुमच्या समाजात, तर तेव्हा काय असतं की मग अशा गोष्टींना वाव असतो, हिंसेला वाव असतो. आणि हे काय बरोबर नव्हे, हे महाराष्ट्रासाठी सुद्धा बरोबर नव्हे. की कुणीतरी उत्तर भारत, तो अज्ञानी आहे. बरोबर. त्याचा जो अहंकार आहे, त्याची जी मानसिकता आहे, इट इज प्रेडिकेटेड ऑन इग्नरन्स. बरोबर. बरोबर. अशा सगळ्यांना म्हणून जसं युरोपमध्ये जे मॉडेल वापरलं जातं, इरॅस्मस मॉडेल. कारण तिथं आपल्या देशाच्या भाषेपलीकडे जाऊन एखादी स्पॅनिश, फ्रेंच, इंग्लिश त्यांनी शिकावं आणि त्या देशात राहून 5-6 महिने राहून यावं. त्याच्यामुळे त्याला इतर भाषेविषयी, इतर संस्कृतीविषयी, इतर जीवनशैलीविषयी आदर निर्माण व्हावा. हे त्यांनी फार जाणीवपूर्वक हे मॉडेल वापरलेलं आहे. आपल्याकडे त्यांच्या ते मॉडेल नाही. एज्युकेशनल करिक्युलम मध्ये या गोष्टी आहेत समाविष्ट. विद्यार्थी दशेतच आहे ते आणि कंपल्सरी आहे. त्याला बर. म्हणतं की तुम्हाला एक इरास्मस वर्ष कुठेतरी दुसऱ्या देशात जाऊन राहावं लागेल आणि ती भाषा शिकावी लागेल. अच्छा. बर. आणि ती भाषा शिकणं, ती जीवनशैलीचा आदर करणं, त्याच्यानंतर मग तुमच्यात ती संवेदनशीलता येते. आपल्याला बरोबर. काय आहे की आपल्याला म्हणजे तुम्हाला माहिती असेल की बार्बेरियन हा शब्द माहिती आहे, बार्बेरियन. हो, हो, हो. हम्म. ऍक्च्युली बार्बेरियनला आपण मराठीत त्याचा अनुवाद करतो रानटी. हो. आहे ना? खरं क्रूर ह्या रानटी. बार्बेरियन हा. या शब्दाचा, हा, पण बार्बेरियनचा शब्दशः अर्थ असा होतो, ज्याला बोलता येत नाही. बर. हा म्हणजे हा ग्रीक शब्द आहे. आणि ओके. ग्रीक लोकांना काय वाटायचं की ज्यांना ग्रीक बोलता येत नाही ते इतर काहीतरी बोलतात, ती भाषाच नव्हे. बर, त्याच्यातनं शब्द म्हणजे आलेला आहे हा. हा शब्द तिथून आलेला आहे. म्हणजे मी जी भाषा बोलतोय ती भाषा जर कोणी बोलत नसेल तर इतर जे भाषा बोलतायत त्याला फ्रेंच, त्याला ग्रीक. ब्लाबला करतायत, ब्लाबला करतात, काहीतरी आवाज तयार करतायत, ती भाषा नव्हे. आणि ते हं. ब्लाबला जे आहे तिथून ते बार्बेरियन, बार्बोरस हा शब्द आलेला आहे. बर, बर, बर.
म्हणजे प्रत्येक भाषिक माणसाला काय वाटतं की समोरचा बार्बेरियन आहे, कारण तो आपल्यासारखा बोलत नाही. खरं. पण आपल्यासारखे उच्चार नाहीत, आपली प्रमाण भाषा बोलत नाही, म्हणजे एकाच भाषेच्या अंतर्गत पण हे बार्बेरियनाची प्रक्रिया असते. अगदी अगदी म्हणजे मराठीमध्ये तर ती आहेच, म्हणजे मुंबई पुण्याची जी भाषा आहे. हं. लोक लोक बरेच घोळ करतात की प्रमाण हा जो शब्द आहे, हा प्रमाण शब्द जो आहे हा पद्धतीशास्त्राचा शब्द आहे. हा जागा म्हणजे स्थान आणि काळ सापेक्ष म्हणजे पर्टिक्युलर नाहीये. म्हणजे समजा प्रमाण प्रत्येक भाषेला एक प्रमाणित करण्याची प्रक्रिया असते आणि ती गतिशील असते, डायनॅमिक असते. म्हणजे समजा मराठवाड्यातला कोणीतरी असेल, त्याची सुद्धा प्रमाणित भाषा आहे, प्रमाण भाषा आहे. बरोबर. प्रमाण भाषा म्हणजे की ज्याच्यात त्याच्यात एक म्युच्युअल इंटेलिजिबिलिटी आहे का. हम्म. पण महाराष्ट्रात प्रमाण भाषा म्हणजे एखाद्या गल्लीत बोलली जाणारी भाषा, ती प्रमाण भाषा. हा म्हणजे मध्ययुगीन आकलन आहे भाषेविषयी आपल्या महाराष्ट्रात. आणि मी हम्म. थोडे कधी कधी कठोर शब्द वापरतो म्हणून बरेच आपले मित्र चुकीचा त्याच्यातून अर्थ सुद्धा काढतात. म्हणजे भाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुशिक्षितांमध्ये सुद्धा, हा. जे बरेच आपले सुशिक्षित मित्र आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मध्ययुगीन आहे. बरोबर म्हणजे बरोबर. जे भाषेविषयी डायलेक्ट भाषा, पोटभाषा, देवभाषा हे शब्द वापरले जातात, त्याला भाषाशास्त्रात आधार नाहीये. हम्म. ती भाषा भाषा असते. म्हणजे भाषाशास्त्रात एक व्हॅल्यू न्यूट्रल शब्द वापरला जातो, तो म्हणजे स्पीच व्हरायटी. ओके. म्हणजे हा. मराठवाड्यात बोलली जाणारी मराठी सुद्धा एक स्पीच व्हरायटी आहे, पुण्यात बोलली जाणारी सुद्धा स्पीच व्हरायटी आहे. खरंय. ठीक आहे. आणि डायलेक्ट, आणि तो कोणीतरी पुण्याचा सुशिक्षित माणूस म्हणताल की नाही मराठवाड्यात एक डायलेक्ट बोलला जातो. अरे बाबा, डायलेक्ट आणि लँग्वेज, दीज आर व्हॅल्यू लोडेड वर्ड्स, दे आर नॉट व्हॅल्यू न्यूट्रल, अँड दे आर पॉलिटिकल स्टेटमेंट्स रादर दॅन सायंटिफिक स्टेटमेंट्स. एक्झॅक्टली, आणि बिकॉज त्याचा डायलेक्ट, पॉलिटिकल टूल म्हणूनच वापर होतो. बरोबर आहे. आणि बरेच आपले लिटरेट एज्युकेटेड लोक सुद्धा असे वापर करतात. पण भाषेविषयीची निरक्षरताशी फारच, कारण त्या निरक्षरतेपोटी आपण असंवेदनशील बनतो आणि आपल्याला माहित सुद्धा नसतं की आपण कोणाचा तरी अनादर करून गेलेलो आहोत. खरं. अगदी खरं. पण या हम्म. सगळ्या म्हणजे आता जो वाद चालू आहे त्याच्यामध्ये दोन पातळीवरती विरोध दिसतोय. काही लोकांचा विरोध जो आहे तो एकतर हिंदीच्या सक्तीला पण आहे, आणि काही लोकांचं म्हणणं आहे की अरे ते पहिलीपासूनच इतक्या भाषा कशासाठी, तीन तीन भाषा त्या मुलांना जमणार आहेत का. तर त्याच्याबद्दल तुमचं आकलन नेमकं काय, म्हणजे काही ठिकाणी मी असं वाचलं की उलट लहान वयामध्ये मुलं जास्त भाषा रिसीव्ह करू शकतात चांगल्या पद्धतीनं, म्हणून सुद्धा त्यांना जास्त भाषा त्याच वयामध्ये शिकवल्या पाहिजेत. आणि दुसरीकडे मग सक्तीबद्दल पण विरोध होते. तर एक प्राध्यापक म्हणून भाषेचे तुम्हाला काय वाटतंय की त्या वयोगटामध्ये मुलांच्या मानसशास्त्राचा विचार करता कुठली नीती जी आहे ती योग्य असते. अ, हा जो मुद्दा आहे की लहान वयात मुलांकडे प्रचंड क्षमता असते भाषा अवगत करण्याची, तो बरोबर आहे. पण त्याच्यासाठी त्या मुलांचं आधी त्यांच्या मातृभाषेत हम्म. चांगल्या पद्धतीने जडणघडण होणं हे अत्यावश्यक आहे. म्हणजे समजा मातृभाषेतली त्याची जडणघडण जरी अपुरी असेल, आणि त्याच्यानंतर तो बऱ्यापैकी, कारण तुमचं लहानपणापासून वाचन कुठल्या भाषेत आहे, तुमचा सांस्कृतिक जो सामाजिक व्यवहार कुठल्या भाषेत आहे, तुम्ही व्यक्त कुठल्या भाषेत होतात, तो पाया जर मजबूत असेल, त्याच्यानंतर तुम्ही तीनच नव्हे पाच भाषा सुद्धा बोलू शकतात. आता उदाहरण बरोबर. देतो की माझा एक फ्रेंच मित्र इथं मोठा सोशॉलॉजिस्ट आहे, समाजशास्त्रज्ञ आहे, जुल नोदे म्हणून. आणि त्याचं समाजशास्त्रात मोठं काम आहे. तर इथं फ्रेंच एम्बसीत तो सोशॉलॉजिस्ट म्हणून 4-5 वर्ष होता. हम्म. त्याची मुलगी इथं पण लहानपणापासून ते वातावरण होतं की फ्रेंच बोलणं, फ्रेंच भाषेत वाचणं वगैरे हे सगळं त्याची मुलगी करायची. पण ती इथं जेव्हा दिल्लीत आली, तर ती इंग्लिश पण बोलायची, ती हम्म. पंजाबी पण बोलायची, ती फ्रेंच पण बोलायची. कारण तिचा पाया एवढा मजबूत होता की त्याच्यानंतर ती कुठल्याही भाषेकडे आत्मविश्वासाने पाहत होती. आपण जेव्हा कुठल्याही भाषेकडे पाहतो, तो आपला एक दृष्टिकोन असतो. आपण बरोबर. असं वर करून पाहतो की आपण असं समान समतावादी दृष्टिकोनातून पाहतो. हा महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही नवीन भाषा शिकतात, ती फक्त शिकत नसतात, त्या भाषेविषयी तुमचा एक दृष्टिकोन सुद्धा असतो आणि स्वतःच्या भाषेविषयी सुद्धा एक दृष्टिकोन असतो खरंय. शिकत असताना. बरोबर. आणि जेव्हा आपल्याला आपल्याला जो आत्मविश्वास असतो आपल्या भाषेविषयी आणि आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या सामाजिक व्यवहाराविषयी, त्याच्यानंतर तुम्ही हिंदीच काय, तमिळ, कन्नडा, मला वाटतं की दक्षिण भारतातील भाषेविषयी आपण जास्त आस्था बाळगायला पाहिजे. आणि हे जे तीन भाषी सूत्र जे आहे,
ते पूर्ण भारतात राबवलं गेलं पाहिजे, प्रोव्हाइडेड की तुमच्या मातृभाषेत तुमचं शिक्षण उच्च शिक्षणापर्यंत उत्कृष्ट रीतीने होत आहे. म्हणजे निर्णय घेण्याबाबतीत कागदावरती आपल्याकडे जगात नसतील असे महत्वाचे धोरणं आहेत, वास्तवात नाही ते. त्याचं रूपांतर वास्तवात होत नाही. म्हणजे खरं सांगितलं, आपलं संविधान जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान मानलं जातं, पण आपल्या देशातच लोकशाहीचं वस्त्रहरण फार वाईट रीतीने होत आहे. खरंय. म्हणून धोरणाच्या बाबतीत जर एखाद्या राजकारण्याला प्रेस कॉन्फरन्स द्यायला सांगितली, तर तो अमेरिकन, फ्रेंच, जर्मन लोकांना पण कॉम्प्लेक्स देऊ शकतो. एवढं ते असं न्यायवादी वाटतं, ते एवढं आदर्शवादी वाटतं. वास्तवात काय दिसतं? खरंय. 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 म्हणजे तुम्ही मराठी शाळेची परिस्थिती पहा ना. मी तर म्हणतो मराठी शाळेची परिस्थिती पहा. मी आता महाराष्ट्रात 3-4 वर्षापासून फार कानाकोपऱ्यात मी फिरतोय. म्हणजे तिकडे गडचिरोली पासून तर बेळगाव पर्यंत, इकडे उत्तर महाराष्ट्र सगळीकडे फिरतोय. आणि माझा भर जो असतो तो मराठी शिक्षणाची परिस्थिती काय, मराठी शाळांची परिस्थिती काय आहे. मी तसं अर्बन स्पेसेसचे निमंत्रण टाळतो आणि ग्रामीण भागात जास्त मी जात असतो. माझी वाटचाल तिथून आहे. मी जरी सुरुवातीला मी जरी अहिराणी भाषिक असेल आणि आज जरी फ्रेंच मध्ये मी शिकवत असेल, तरी मी भाषेकडे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून, तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून, राजकारणाच्या दृष्टिकोनातून, अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. हम्म. हम्म. आणि हम्म. त्याचा बरोबर. अर्थ काय होतो. तर हा महत्वाचा मुद्दा आहे की आपण आपल्याकडे ते मेकॅनिझम असलं पाहिजे, यंत्रणा असली पाहिजे की अ, वार्षिक पद्धतीने लोकांना कळायला पाहिजे की आपली मराठीची परिस्थिती काय आहे, वस्तुनिष्ठ परिस्थिती काय, भावनिक नव्हे, राजकीय नव्हे. की बरोबर. वस्तुनिष्ठ परिस्थिती काय आहे, त्याचं मेकॅनिझम तयार केलं गेलं पाहिजे. त्याच्यावरती तज्ज्ञांची नेमणूक झाली पाहिजे. इथं तज्ज्ञांची नेमणूक नाही, कानाखालचा पाहिजे असतो. म्हणजे इथं मोठमोठ्या कमिटीज आहेत. जसं उदाहरणार्थ उद्या परवा ते म्हणतील की चला याच्यासाठी आपण एक यंत्रणा तयार करू, एक मेकॅनिझम तयार करू. पण त्याच्यावरती असे बसवले जातील की त्यांना ह्या क्षेत्राचं ज्ञान अजिबात नसतं. काही नसेल. खरंय. 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 म्हणजे आत्ताच्या त्या तर त्यांना निर्णयाबद्दल पण हीच स्थिती आहे की ज्या लोकांनी हा निर्णय घेतला, तर म्हणजे कुठल्या तज्ज्ञांसोबत त्यांनी विचार विनिमय केला, भाषा तज्ज्ञांना विचारलं, असं काही नाही. काहीतरी एक ठराविक ब्युरोक्रेसीच्या मनात आलं आणि तिथून सुरू झालं. असंच हे सगळं दिसतंय. या निर्णयामागे तर मला शुद्ध राजकीय रणनीती दिसते. याच्या मागे तर मला काही धोरणात्मक काही दृष्टी वगैरे दिसत नाही. ठीक आहे. आत्ता ह्या क्षणी मराठीच्या विरोधात असा काहीतरी निर्णय आणावा, हे हे शुद्ध राजकारण आहे इथं. म्हणजे बरोबर. खरं तर ते काय त्यांना काय कसं जाणून घ्यायचं नाही, किंवा मराठी विषयी काही घेणं देणं नाही, किंवा हिंदी विषयी सुद्धा घेणं देणं नाही. अरे हिंदी विषयी एवढं घेणं देणं राहिलं असतं तर मला इथं कळलं असतं ना उत्तर भारतात हिंदीची परिस्थिती. खरंय. 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 हिंदीची खरंय. परिस्थिती फार वाईट आहे हो. बरोबर. हिंदीचा जो एकूण ज्ञान व्यवहार आहे तो फार वाईट आहे. म्हणून यांना म्हणजे मराठीशी काही घेणं देणं नाही ते तर माहितीच आहे आपल्याला, पण हिंदीशी कुठे बरोबर. घेणं देणं आहे. त्यांना केवळ म्हणून यांना राजकारणाशी खरं देणं तर घेणं आहे. हा राजकीय निर्णय आहे, आणि याच्या मागे राजकीय हेतू आहे. याच्या मागे एक एक भावनिक वातावरण तयार करून त्याच्यातून काहीतरी राजकीय त्यांना साध्य करायचं आहे. बरोबर. तर आणि पण हा विषय वेगळा. पण हा जो विषय आहे म्हणजे भाषेचा, मराठी भाषेचा, हा विषय ह्या जी आर शिवाय सुद्धा नेहमी याची चर्चा झाली पाहिजे. झाली पाहिजे. बरोबर आहे. अगदी खरं. केवळ जी हा आर म्हणून आपण महत्वाचा विषय आहे. त्याच्याबद्दल बोलणं हेच सगळ्यात जास्त चुकीचं आहे. हो, हो. म्हणजे खरंय. जी आर तर काही त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा त्यांना काहीतरी प्रोव्होकेशन करायचं असतं. कारण आजच्या घडीला जे निर्णय घेतले जात आहेत, इन्क्लुडिंग न्यू एज्युकेशन पॉलिसी, हम्म. या निर्णयामागे दृष्टीच नाहीये. म्हणजे बरोबर. जेएनयू मध्ये ह्या डिबेट होत आहे. आणि कदाचित तुम्ही जरी हा व्हिडिओ ब्रॉडकास्ट केला आणि तिथं जेएनयूचा उल्लेख केला तर तुम्हाला ट्रोल सुद्धा केलं जाईल. कारण आपल्याला काही जाणून घ्यायचं नाही ना. खरंय. 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 जाणून खरंय. घ्यायचं नाही. नाही, तुम्ही आता जे म्हणत होतात की केवळ जी आर आलाय म्हणून पण याची चर्चा होणं, की म्हणजे जी आर नसताना सुद्धा आपण त्याच्याबद्दल बोलत राहणं हे खूप आवश्यक आहे. आणि मलाही तेच वाटतंय की मराठीसाठी काही करण्यापेक्षा आपली सगळी ऊर्जा जी आहे ती केवळ विरोधामध्ये बोलण्यात जास्त खर्ची होतीये, आपल्या भाषेच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी काही करण्यापेक्षा. त्यामुळं ते होणं जास्त महत्वाचं आहे. हो, म्हणजे आता मी एक उदाहरण देतो तुम्हाला हम्म. की फ्रान्समध्ये अकॅडमी फ्रान्सेस म्हणजे फ्रेंच अकॅडमी नावाची एक इन्स्टिट्यूशन आहे, एक संस्था आहे. तिची स्थापना 1635 मध्ये झालेली आहे. आणि त्या इन्स्टिट्यूशनचं काम आहे, त्या त्या इन्स्टिट्यूशनचं सदस्य होणं
ही फार हम्म. प्रतिष्ठेची गोष्ट असते आणि ती राजकारणापलीकडची ती इन्स्टिट्यूशन आहे. आणि त्या इन्स्टिट्यूशनचं काम आहे की फ्रेंच भाषेची तब्येत कशी आहे ती तपासत राहणं. हम्म. हम्म. आणि त्या इन्स्टिट्यूट म्हणजे 1635 मध्ये हम्म. जेव्हा जेव्हा 13वा लुई होता, त्याच्यानंतर हम्म. 14वा लुई आला, त्या दरम्यान त्यांनी त्यांच्या भाषेविषयीचं धोरण किती महत्वाचं आहे, भाषा किती महत्वाची आहे, त्याच्यासाठी त्यांनी अशा संस्थेची स्थापना केली आणि त्याच्यावरती खर्च केला जातो. आणि त्या इन्स्टिट्यूशनचं काम आहे की वस्तुनिष्ठ निकषाच्या आधारावरती, वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारावरती भाषेची तब्येत, त्याची भाषेची नाडी तपासत राहणं. आणि ती भाषा आधी तर ती की फ्रेंच भाषेची एकूण परिस्थिती काय ती तपासत राहणं. हम्म. त्याच्यानंतर जगातील वेगवेगळ्या भाषेशी तिचा संपर्क काय आहे, तिची वैश्विक परिस्थिती काय आहे, आणि ह्या संस्थेचा सदस्य होणं ती फार मोठी गोष्ट असते. त्याच्यासाठी खरंच तज्ज्ञ असावं लागतं. म्हणजे एक असतं की दरबाराच्या दृष्टीने तज्ज्ञ होणं एक वेगळी गोष्ट आहे. हम्म. सध्या दरबाराच्या दृष्टीने असे महान महान तज्ज्ञ झालेले आहेत काय खरं. तर आणि आणि त्याच काय की साहित्यिक व्यवहार, वैज्ञानिक व्यवहार, सामाजिक व्यवहार, राजकीय, सगळ्या व्यवहारांचे वेगवेगळ्या क्षेत्रातले त्या भाषेची दरवर्षी प्रगती काय आहे त्याचा पण अहवाल तयार होतो. आणि ह्या संस्थेचे जे सदस्य आहेत दर आठवड्याला एकदा भेटतात. हम्म. आता मला मला वाटतं. सांगा, मराठी हं. अशी यंत्रणा आहे का? आणि ही यंत्रणा जरी असेल तर सर्वसामान्य मराठी भाषिकांना या यंत्रणेचा कारभार वस्तुनिष्ठ पद्धतीने वर्तमानपत्रात छापून येतो का? अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. तर मग ही जे आर शिवाय सुद्धा भाषेची जरी खरंच काळजी वाटत असेल, हो. तुम्हाला भाषेला फक्त जिवंत ठेवणं आणि भाषेला सुदृढ करणं ह्या दोन गोष्टी आहेत. आपण आपल्या समाजात काय की आपण जिवंत आहोत याच्यातच धन्य मानतो आपण. खरं आहे. आपण जिवंत आहोत ते आपण कुठे आहोत याचं वस्तुनिष्ठ चिकित्सक आपल्याला आकलन करून घेणं. मग हे पण नकारात्मक बोलतात, अरे तुम्ही जगात कुठे आहात, ते विश्वगुरु जे सांगतो ते तुम्हाला सत्य वाटतं ते. खरं आहे, खरं म्हणजे आहे, खरं तुम्ही आहे. हा विश्वगुरु शब्द कदाचित तुम्ही वजा करू शकतात. हं. पण विषय जो आहे हा फार महत्वाचा आहे आणि हा विषय बरोबर. राजकारणापलीकडचा आहे. खरंय, खरं नाही. आता तुम्ही जे सांगताय त्याच्यामधली सगळ्यात पहिली धक्कादायक गोष्ट ही आहे की 1635 त्यांना हे भान आलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या भाषेची तब्येत अशी सातत्यानं तपासावी हे त्यांना आवश्यक वाटतंय. म्हणजे हे सांगत असताना मला असं एक चित्र दिसतंय की आपली मराठी भाषा नेमकी कुठे आहे. म्हणजे जर अशी काही तब्येत तपासण्याची वेळ आली तर ती कुठं आयसीयू मध्ये आहे का व्हेंटिलेटरवरती आहे, आपल्याला एकदा चेक करावं लागेल. आणि असं भान आपल्या समाजाला का नाही? आपण केवळ इतिहासाचे गोडवे गात असतो. म्हणजे आपल्याकडे लगेच सुरू होतं की काय बोलतो मराठी वगैरे सुरू होतं, किंवा ज्ञानेश्वरांच्या माझी मराठीचे कौतुके वगैरे असं सुरू होतं सगळं. केवळ इतिहासातल्या सगळ्या आपल्या संचितावरतीच आपण खुश आहोत. वर्तमानाशी आपल्याला जी स्पर्धा करावी लागणार आहे त्याच्याकडे आपलं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. आत्ता तुमचा हा जो एक म्हणजे उल्लेख केला तुम्ही, त्याच्यातनं भाषा हा विषय तिकडचे लोक इतका सिरियसली घेतात, त्याच्यामध्ये इतकी ऊर्जा खर्च करतात, तर एकूण आपल्या संगोपनाच्या दृष्टीनं या भाषेचं किती महत्व आहे? अ, मी तेच म्हणाल की भाषा ही खरं तर जीवनदृष्टी असते. भाषा फक्त संवादाचं साधन नव्हे, ही जीवनदृष्टी असते. आणि तुम्ही ती दृष्टी जर काढून घेतली तर तुम्ही उसनवार जीवन जगत असतात. म्हणून कुठल्याही माणसाचं जे आपण ज्याला म्हणतो की मेंटल मेकअप जो असतो, त्याचं एक मानसिक त्याचं सामर्थ्य, क्षमता जी असते ती त्याच्या व्यक्त होण्यावरती अवलंबून असते. आणि बरोबर. तुम्ही अशा भाषेत व्यक्त होतात की त्याच्यानंतर तुम्हाला इतरांकडे पाहावं लागतं. तुम्ही बरोबर बोललेलो ना, मैंने हिंदी में सही बात रखी है ना, मेरी हिंदी गलत तो नहीं ना, मेरी अंग्रेजी सही आहे ना, याच्यातच तुमचं सगळं जीवन जातं. म्हणजे खरंय, खरंय. भाषेमध्ये एक मूलभूत नियम आहे किंवा साहित्यातला एक मूलभूत नियम आहे. ज्या संस्कृतीत किंवा ज्या भाषेत त्या भाषेचे कायदे तयार करण्याची जर तुमच्याकडे तुम्हाला परवानगी नसेल किंवा तुमच्याकडे शक्यता नसेल तर ती तुमची भाषा राहत नसते. आणि फक्त मातृभाषेत आपल्याला कायदे बनवता येतात आणि अस्तित्वात असलेले कायदे तोडता सुद्धा येतात. हा मुद्दा फार महत्वाचा आहे प्रशांत, की तुम्ही जेव्हा मराठी बोलतात, मी जेव्हा मराठी बोलतो मातृभाषेसारखी जेव्हा बोलतो,
तेव्हा हम्म. मराठी भाषेचे अस्तित्वात असलेले कायदे तोडण्याचा अधिकार माझ्याकडे आहे. आणि नवीन कायदे, कारण भाषा ही जिवंत असते, गतिशील असते, स्थितीशील नसते, ही बदलत जाते, उत्क्रांत होत जाते. आणि त्याच्यात सर्जनशीलता जी असते कुठल्याही भाषेची, ती नवीन नवीन कायदे बनवण्यात आणि जुने कायदे तोडण्यात असते. तोडण्यात आहे. खरं आहे. आणि तुम्ही मला सांगा, हिंदीत तुम्हाला कायदे बनवण्याचा अधिकार नाही, इंग्रजीत तुम्हाला कायदे बनवण्याचा आणि तोडण्याचा अधिकार नाही, तुम्हाला एक शब्द इकडचा तिकड करण्याचा अधिकार नाही. कारण जो हिंदी भाषिक आहे, इंग्रजी भाषिक आहे, तो म्हणेल की दॅट्स नॉट इंग्लिश, आणि हम्म. तुम्ही लगेच माघार माघार घ्याल. तुम्ही हे नाही म्हणाल की आय वुड स्पीक द वे आय वॉन्ट. तसं नसतं. ते हो. म्हणतात की नाही, मग घरी जा, आणि तुझ्या घरी कोणी तुला विचारणार नाही. तर खरंय, महत्वाचा खरंय. इथं हा एक तात्विक मुद्दा असा आहे की ज्या भाषेत तुम्हाला कायदे बनवण्याचे, कानून बनवण्याचे आणि कानून तोडण्याचे अधिकार असतात, ती भाषा तुमच्या समग्र विकासासाठी महत्वाची असते. म्हणजे सध्याची परिस्थिती कितीही वाईट असली तरी सुद्धा मातृभाषेचा तुम्ही अवेअर करून तुम्ही एकारलेला विकास साधणार आहात, आर्थिक किंवा राजकीय. हम्म. पण जो एक आध्यात्मिक म्हणूया, वैचारिक म्हणूया, किंवा एकूणच साहित्यिक सांस्कृतिक जो आत्मविश्वास येतो कुठल्याही समाजात, तो हम्म. त्याच्या भाषेच्या सर्वांगीण विकासातूनच येतो. बरोबर. आणि त्या भाषेवरती, भाषेच्या आधारावरती तो जगात जेव्हा वावरतो, तेव्हा त्याला समोरच्याला सिद्ध तो करू शकतो की तू जे बोलतो आहे ते मी माझ्या भाषेत सुद्धा व्यक्त करू शकतो. आपल्याला खरंय. सरळ सरळ, म्हणजे तुम्ही हा जो मगाशी मुद्दा उपस्थित केला की मराठी भाषाकडे पाहण्याचं जर वेगवेगळे दृष्टिकोन, आंतरविरोधात्मक दृष्टिकोन, राजकारणीला सांगितलं तर तो तर म्हणेल की जगात याच्यासारखी भाषाच नाही. हा भावनिक मुद्दा झाला. म्हणजे मला भाषेविषयी किंवा कुठल्याही गोष्टीविषयी इमोशन्स असणं हे फार स्वाभाविक मानवी गोष्टी आहे. हम्म. इमोशनल असणं आणि सेंटिमेंटल असण्यात फरक आहे. आपला समाज इमोशनल कमी, सेंटिमेंटल जास्त आहे. सेंटिमेंटल जास्त. सेंटिमेंटॅलिटी सेंटिमेंटॅलिटी आजार आहे. सेंटिमेंटॅलिटी आपल्या डोळ्यावरती असा अज्ञानाचा जो असा जाड पडदा आहे, हम्म. त्याच्यामुळे आपल्याला आपल्याला खरं दिसत नाही, आपण सेंटिमेंटल होतो. हा जो जी आर काढल्यानंतर सगळे सेंटिमेंटल होत आहेत. आणि बरोबर. इमोशन्स जे असतात ना, इमोशन्स ज्ञानविरोधी नसतात. हम्म. खरंय. सेंटिमेंटॅलिटी हा आजार आहे, आणि सेंटिमेंटॅलिटी ही ज्ञानविरोधी असते. वस्तुनिष्ठ गोष्टी समजून घेण्याची क्षमता ती ठरवून मिटवत बसते. असते, सेंटिमेंटॅलिटी. मग हे बरोबर. जी आर आला आणि सगळीकडे आमचं मराठी, अरे पण तुम्ही तुमच्या तुमच्या बोलण्यात ती मराठी कशी आहे? तुम्ही महाराष्ट्रात, मी हा मुद्दा परत परत उपस्थित करत असतो, महाराष्ट्रात जी मराठी बोलली जाते, बऱ्याच लोकांच्या मराठीचं महाराष्ट्रीकरण झालेलं नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. श्लोकांच्या ते मराठीचं महाराष्ट्रीकरण म्हणजे त्याला महाराष्ट्रीकरण, म्हणजे बरोबर आहे. जसं ती भाषा बोलली जाते, ती भाषा तुम्ही जर एका विशिष्ट शहरात बोलत असाल, ती भाषा कुठेतरी यवतमाळ, कुठेतरी हो. खाली सोलापूर मध्ये सुद्धा आपली वाटली पाहिजे. एक्झॅक्टली. खरंय, खरंय, खरंय. आणि त्याला म्हणतो की मराठीचं जेव्हा महाराष्ट्रीकरण होईल, तेव्हा ती एक मयता, एक जीवता येते, आणि तेव्हा साहित्याची निर्मिती जी असते ती सुदृढ होते. म्हणून फ्रान्स सारखा छटाकचा देश आहे, 6-6.5 करोड लोकसंख्या, सुमार पुस्तकांच्या हजारो प्रती जातात, तिथं लाखो प्रती जातात. इथं महाराष्ट्रात 1-2 हजार प्रती गेल्या तर असं वाटतं की बेस्ट सेलर होऊन गेलं. खरंय. हा जो आहे फार कमी गोष्टींमध्ये आपल्याला असं काहीतरी आपण जगज्जेतासारखं वाटतो. आणि हे फार मला फार विचित्र गोष्ट वाटते. फार कमी आधारावरती आपण जगज्जेता होऊन जातो. बरोबर. आणि मला माझं भाग्य लाभलं, बोलतो मराठी. अरे सगळ्यांचं भाग्य लाभतं, ते कन्नडा बोलतायत, तमिळ बोलतायत. म्हणजे माणसाने इमोशनल असावं, सेंटिमेंटल नसावं. अगदी खरंय, खरंय. पण आता या संपूर्ण वादावरती म्हणजे एकीकडे राजकारण होतंय, वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक असे नुसती म्हणजे त्यांची चिडचिड होते हिंदीच्या सक्तीमुळं. पण नेमकं काय करायचं म्हणजे आता या मुलाखतीचा शेवट करताना तुम्हाला तमाम महाराष्ट्राच्या लोकांना, मराठी भाषिकांना काय सांगायचंय या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण आपलं भान कसं राखलं पाहिजे आणि ही मराठीची जी लढाई आहे ती आपण कशी लढली पाहिजे? या महत्वाच्या विषयाकडे आपण दोन दृष्टिकोनातून पाहू शकतो. हम्म. एक आहे की फार व्यक्तिवादी दृष्टिकोनातून, व्यक्तिवादी, आदर्शवादी, ज्याला वस्तुनिष्ठतेचा आणि वस्तुस्थितीचा आधार नसतो. की मला मराठीचा आदर आहे, काही केलं तरी मी माझ्या मुलाला मराठी शाळेतच टाकणार आहे. ठीक आहे. आणि दुसरा आहे की एक वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून कसं पाहतो आपण या मुद्द्याकडे.
जरी सभोवतालचं तुमचं व्यवस्थात्मक वातावरण पूरक नसेल, फक्त मी एक वैयक्तिक पातळीवरती निर्णय घेतो, हा रोमॅन्टिसिझम आहे. खरंय खरंय ठीक आहे. खरंय. शासनावरती, व्यवस्थेवरती हा दबाव आणला पाहिजे की मी माझ्या मुलांना मराठीत टाकणार आहे, पण त्याच्यासाठी मराठीचे इन्सेंटिव्ह मला कागदावरती नव्हेच, मला अस्तित्वात दाखवा. अस्तित्वात दिसले पाहिजे, बरोबर. मराठी शाळांची तोपर्यंत स्थिती सुधारलेली दिसली पाहिजे. हम्म. जे मराठी शाळेत ज्या पद्धतीने गोष्टी घडतायत आणि एका मागून एक ज्या मराठी शाळा बंद केल्या जात आहेत, आणि म्हणजे जाणीवपूर्वक जे, म्हणजे मी सुद्धा जिल्हा परिषद मराठी शाळेचाच विद्यार्थी राहिलेलो आहे. मी ठीक आहे. पण हो. म्हणजे आणि सध्याची परिस्थिती आहे की फार लवकरच हे मराठी शाळा ज्या आहेत त्या बंद पडणार आहेत. कारण शिक्षणाचं अवमूल्यन आणि एखाद्या समाजाच्या मातृभाषेचं जेव्हा अवमूल्यन होतो, तो परत तो मुद्दा आहे की आपण धृतराष्ट्र सारखा, किंवा महाभारत माझं आवडतं पुस्तक म्हणूया, महाभारतात सगळ्यांना कळतंय की विनाशाकडे जातो आपण. एक मेटाफर म्हणून तुम्ही एक महत्वाचं साहित्य म्हणून वाचलं पाहिजे. ठीक आहे. आणि तो धृतराष्ट्र सिंड्रोम आहे. आपल्याला माहिती आहे की आपलं भाषेचं जे धोरण आहे ते असं अवकाळी पावसासारखं आहे. केव्हाही राजकारण्याला वाटतं तेव्हा त्याला हुकी येते आणि तो बोलून जातो. नाही, राजकारण्यांना काय आहे की त्यांना सेंटिमेंटल जी गोष्ट आहे ती महत्वाची. म्हणजे जेएनयू मध्ये 27 फेब्रुवारी वगैरे मध्ये उद्घाटन होणार होतं मराठी चेअरचं. परत काहीतरी राजकीय काहीतरी घोळ झाला आणि ते पोस्टपोन झालं. आणि मग मला जेव्हा, कारण मला तर या सगळ्या प्रोसेसमधून डावलण्यात येतं, कारण माझ्यावरती प्रेम आहे लोकांचं म्हणून मला डावलण्यात येतं, तो वेगळा मुद्दा आहे. म्हणजे भाषेविषयी, भाषाशास्त्राविषयी, तत्वज्ञानाविषयी माझं जे सगळं आकलन आहे ते काही घेणं देणं नाही. फक्त यांचं प्रेम असल्यामुळे या प्रक्रियेतून मला डावलं जातं, मला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं जास्त. पण मग मी इथंच आमच्या मराठी मित्रांना विचारलं, काय रे म्हटलं, ते मराठी चेअरचं उद्घाटन होणार होतं. नाही म्हणे, काय ते काहीतरी कारणांमुळे पुढे ढकललं. म्हटलं नवीन नाही, 25 वर्षापासून पुढेच ढकललं जात आहे आणि अजून ढकललं जाणार आहे. कारण यांचं काय आहे की हे स्वतः उथळ लोक आहेत. सध्याची राजकारणाची परिस्थिती प्रचंड वाईट आहे. दृष्टीहीन लोकांकडे राज्य सत्ता गेलेली आहे आणि त्यांना समग्र महाराष्ट्राचं, मराठी समाजाचं, मराठी भाषेचं याच्याविषयीचं धोरण त्यांचं अतिशय खंडित आहे. आणि ज्याला आपण एक्सपिडियंट म्हणतो, म्हणजे त्यांचं जरी त्या क्षणात फायदा होत असेल तर ते काही घोषणा द्यायला तयार आहेत. आणि आपल्या तोच मुद्दा पिढीच्या की पिढी होत आहेत त्या निमित्तानं, म्हणजे की ही धोरणांमधली एक सातत्यता असली पाहिजे, दूरदृष्टी असली पाहिजे आणि दीर्घकालीन काहीतरी समोर पाहिजे. ते दिसत नाहीये. हे यांच्या तात्कालिक फायद्यासाठी काहीही करतायत आणि आपल्या सगळ्या गोष्टी पणाला लागतायत. नाही, माझे तर तुमच्यासारख्या जे फार कमी आहेत अभ्यासक पत्रकार आणि ज्यांच्याविषयी मला खरोखर आदर आहे, सगळ्याच पत्रकारांविषयी मी असं वाईट बोलत नाही, पण जे अभ्यासक आहेत वाचतात त्यांनी ह्या अशा महत्वाच्या मुद्द्यांवरती अशा पॉडकास्ट जे असतात किंवा असे कार्यक्रम असतात, त्यांना फार मोठा श्रोता वर्ग नसतो, मला कल्पना आहे. तरी सुद्धा इन्सेंटिव्ह बाजूला ठेवून हे जे महत्वाचे विषय आहेत आणि त्याच्याविषयी जे एकूण वैश्विक परिस्थिती काय आहे, त्याचं एकूण वस्तुनिष्ठ आकलन काय, त्याच्याविषयी तुम्ही तुमच्यासारखे जेव्हा पत्रकार हा इनिशिएटिव्ह घेतात, मी काय ह्या गोष्टींसाठी खरं तर आय एम नॉट कट आउट फॉर दिस काइंड ऑफ प्रोग्राम्स. ऑनलाईन प्रोग्राम्स आय जनरली अवॉइड. मी ऑनलाईन प्रोग्राम टाळत असतो आणि बरेच कारण आहेत त्याला. त्याच्याविषयी माझ्या वैयक्तिक मर्यादा जास्त त्याला कारणीभूत आहेत. पण तरी तुमच्यासारखे जे अभ्यास पूर्ण मांडणी करणारे किंवा प्रोग्राम घेणारे पत्रकार असतात त्याच्याविषयी मला खरोखर आदर आहे. पण मी पण माझ्या परीने प्रयत्न करतो, कारण मुद्दाच तेवढा महत्वाचा आहे. हा काय मुद्दा काय असं काहीतरी उथळ पॉडकास्ट नाही तुमचा, म्हणून म्हटलं मी करतो प्रयत्न. येस. खूप खूप धन्यवाद शरदजी. आणि आपण आशा करूयात की या निमित्तानं तुम्ही मराठी भाषेविषयी जे काही सांगितलेलं आहे आणि या संपूर्ण वादामधली तुमची जी भूमिका आहे त्याच्यातनं खूप चांगले मुद्दे समोर आलेले आहेत. जरूर महाराष्ट्राच्या लोकांनी याचा विचार करावा. केवळ इमोशनल म्हणजे सेंटिमेंटल होऊन चालणार नाही, आपल्याला इमोशनली त्याचा विचार करावा लागेल. आणि या सगळ्या गोष्टींचा आपण जर बारकाईने विचार केला तरच आपण या सगळ्या वादामध्ये आपलं आत्मभान जे आहे ते जपू शकू. आणि केवळ विरोधासाठी हिंदीला अगदी वाया सरसावून विरोध करायचा आणि दुसरीकडे मराठीचं काय होतंय याकडे मात्र आपलं दुर्लक्ष होऊन चालणार नाही. खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल. तुमच्या काही सूचना असतील या मुलाखतीबद्दल, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.